तर राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंचा मला फोन आला होता असं गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट केलंय। अशी वक्तव्य करू नका अशा त्यांनी सूचनाही दिल्याचं पडळकर म्हणाले। तर मी मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचं पालन करेन असंही पडळकरांनी स्पष्ट केलंय। दरम्यान काल गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल केलेलं वक्तव्य सध्या वादग्रस्त ठरतंय। काय झालं? पवारांनी काय केलंय? पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय, हे वक्तव्य शोभनीय नाही। पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का? मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही। नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती AI च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का? हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा, मग मी ह्या विषयावरती नंतर बोलतो। उद्या आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे। राष्ट्रवादी चला उद्या मी बोलेन या विषयावर नंतर। कुणाची कशासाठी मी बोलतो ह्याच्यावर नंतर। मुख्यमंत्र्यांचं काही राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन। काय आपण निर्णय काय घेणार? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार। म्हणजे इथून पुढे हां।